हौसला इंधन बदला ही त्रिसूत्री सध्या धुरंधरमुळे सगळीकडे गाजत आहे आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते. या सगळ्यात काही जुन्या गोष्टी पुन्हा डोकं वर काढताना दिसतात. त्यांपैकी ही एक. 2016 मध्ये कुलभूषण जाधव या सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याला गुप्त माहितीचा आमिष देऊन इराणवरून बलुचिस्तानला बोलवून धोक्याने त्यांना अटक करण्यात आली आणि ते रॉच एजंट असल्याचं सांगत पाकिस्तानात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आधार घेत ते रॉ एजंट नसल्याचं सिद्ध करत त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून घेतली. पण ते आजही पाकिस्तानच्या कैदेत आहे. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 2014 मध्ये पाकिस्तानी लष्करातला एक लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर रिटायर्ड झाला. त्याने लिंक्डइनवर त्याला UN सोबत काम करण्याची इच्छा असल्याची पोस्ट केली. काही दिवसांनी त्याला एका परदेशी व्यक्तीने संपर्क करत युनायटेड नेशन्स कडून संपर्क करण्यात आलाय असं भासवलं. तसे सगळे पुरावे पाहिल्यानंतर हबीबला सुद्धा खात्री पटली आणि तो ठरल्याप्रमाणे काठमांडू अर्थात नेपाळला इंटरव्ह्यूसाठी गेला. हे वर्ष होतं 2017. त्याने तिथून आपल्या कुटुंबाला फोन करून मी लुंबिनीला जातोय असं सांगितलं आणि त्यानंतर तो जणू या जगातून गायब झाला. त्यानंतर त्याचा कुठेही थांगपत्ताच लागला नाही. आता तुम्हाला वाटेल की कुलभूषण जाधव यांच्याबद्दल बोलता बोलता अचानक मी या हबीबच्या बाबतीत तो गायब होण्याची गोष्ट कशाला सांगायला लागले. तर त्याचं असं आहे की जाधव यांना अटक करण्यापूर्वी धोक्याने आपल्या जाळ्यात ओढणारा दुसरा तिसरा कोणीही नसून हाच अधिकारी होता. तुमचा माकड आमच्या ताब्यात आहे असा निरोप त्याने भारताला पाठवल्याचं म्हटलं जातं. आणि इंटरेस्टिंगली जेव्हा नेपाळमधल्या त्या खोलीत जिथे त्याला या हबीबला शेवटचं जिवंत पाहिलं गेलं होतं त्या खोलीच्या भिंतींवर माकडांची चित्र सापडली होती. पण हे इथेच थांबत नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये मुल्ला बहोर याच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या तिथे पाकिस्तानात. हा सुद्धा कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात सामील होता असं म्हटलं जातं. त्यानंतर या कटात सामील असलेल्या मुफ्ती शाह मीरला घाम फुटला. त्याने आपली सुरक्षा वाढवून घेतली. पण 9 मार्च 2025 ला त्यालाही अज्ञात बंदूकधारकांनी तो रात्रीची नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडताना गोळ्या घालून ठार केलं. कुलभूषण जाधव हे रॉच एजंट असल्याचं पाकिस्तान आज 10 वर्षांनंतरही सिद्ध करू शकलेलं नाही. पण या कटात सामील असलेल्यांचा मात्र पद्धतशीरपणे कोणीतरी हिशोब करून टाकलाय. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी फॉलो करा.